नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये संख्यांना 99, 999, 9999ने कसे गुणायचे याची सोपी पद्धत बघूया. त्यासाठी आपण उदाहरण घेऊ 81 गुणिले 99. 2 अंकी संख्येला आपण 99 ने गुणूया. ते गुणताना काय करायचं आपण? या 81 या संख्येमधून ज्या संख्येने गुणायचे आहे, ज्या संख्येला 99 ने गुणायचे आहे, त्या संख्येमधून 1 वजा करायचा. 81 मधून 1 वजा केला तो राहिले 80. आता पुढे या दशक स्थानच्या नावातून हा 8 वजा करायचा, पहिला अंक. या पहिल्या अंकातून पहिला अंक वजा करा. नवातून 8 गेला 1. दुसऱ्या नवातून हा दुसरा 0 वजा करा. नवातून 0 गेला 9. उत्तर आलं 8019. 81 गुणिले 99 वर 8019. अशा पद्धतीने आपण झटपट गुणाकार करू शकतो. कोणत्याही 2 अंकी संख्येला आपण 99 ने गुणताना झटपट गुणाकार करू शकतो. त्यासाठी फक्त काय करायचं? त्या संख्येमधून ज्या संख्येला 99 ने गुणायचं आहे त्या संख्येमधून 1 वजा करून ती संख्या खाली लिहून घ्यायची. नंतर पहिल्या नावातून पहिले अंक वजा करायचा, तो पुढे लिहायचा. दुसऱ्या नावातून दुसरा अंक वजा करून तो पुढे लिहायचा. अशा पद्धतीने गुणाकार झटपट होतो एकदम. दुसरं उदाहरण बघू आपण. 95 गुणिले 99. कसं करता येईल 95 गुणिले 99? तर 95 मधून आपण 1 वजा करू. किती राहतात? 94. 95 वजा 1 बरोबर 94. आता या पहिल्या नावातून या पहिला अंक 9 वजा केला ते आलं 0. नंतर दुसऱ्या नावातून हा दुसरा अंक वजा करूया. 9 वजा 4 5. गुणाकार येतो 9,405. काय केलं? 95 मधून 1 वजा केले, आलं 94. ते खाली लिहिलं. नंतर हे 2 अंक आहेत, तर पहिल्या नावातून पहिला 9 वजा केला 0. दुसऱ्या नावातून दुसरा अंक 4 वजा केला 5. 9405. आणखीन एक उदाहरण आपण करून बघूया. 46 गुणिले 99. सांगा बरं उत्तर कसं लिहिता येईल? 46 म्हणून 1 वजा केला 45. नंतर 9तून 4 गेले, 9 वजा 4 5. 9 वजा 5 4. पहिल्या अंकातून पहिला अंक वजा केला, दुसऱ्या अंकातून दुसरा अंक वजा केला, उत्तर आलं 4554. अशा पद्धतीने आपण 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणू शकतो. अजून एक उदाहरण बघूया. 22 गुणिले 99. कसं करता येईल? 22 म्हणून 1 वजा केला 21. 9तून 2 गेले 7. 9तून 1 गेला 8. 2178. 22 गुणिले 99 2178. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण गुणाकार एकदम झटपट करू शकतो. हे झालं तर 2 अंकी संख्येला 99 ने गुणण्याचं. आपण याच पद्धतीने 3 अंकी संख्येला 99 ने गुणून बघू. 3 अंकी संख्या घेऊ आपण. 128 गुणिले 999. 128 म्हणून 1 वजा करा. 2 अंकी सरक आहेत. 128 म्हणून 1 वजा केलं 127. खाली 3 अंकी संख्या लिहिली. 999 ही 3 अंकी संख्या आहे. पहिल्या नावातून पहिला 1 वजा करा डावीकडून, म्हणजे शतक स्थानच्या नावातून शतक स्थानचा 1 वजा करा. 9 वजा 1 8. पुढे लिहा. दुसऱ्या नावातून दुसरा 2 वजा करा, म्हणजे दशक स्थानच्या अंकातून दशक स्थानचा 2 वजा केला. 9 वजा 2 7. तिसऱ्या नावातून तिसरा 7 वजा करा, म्हणजे एकक स्थानच्या अंकातून एकक स्थानचा 7 वजा. 9 वजा 7 2. 1,27,872. अशा पद्धतीने आपण 3 अंकी संख्येला 3 अंकी संख्येला 999 ने एकदम फास्टली, एकदम थोड्या वेळात गुणू शकतो. आता 991 गुणिले 999. 991 गुणिले 999. याचा गुणाकार आपल्याला भरपूर वेळ लागतो, परंतु आपल्या या पद्धतीने एकदम झटपट होईल. 991 1 वजा केला 990. या पहिल्या नावातून पहिला 9 वजा केला. या पहिल्या नावातून हा पहिला 9 वजा केला 0. या दुसऱ्या नावातून हा दुसरा 9 वजा केला. 9 वजा 9 0. या तिसऱ्या नावातून हा तिसरा 0 वजा केला. 9 वजा 0
9. 9,90,009 हे आलं उत्तर आपलं. 991 गुणिले 999 बरोबर 9,90,009. आणखीन एक गुणाकार करून बघू आपण. 782 गुणिले 999. 3 अंकी संख्येला आपण 999 ने गुणण्याची पद्धत बघतोय. 782 म्हणून आपण 1 वजा करूया. 781. आता ह्या 9तून हे 7 वजा केले. 9 वजा 7 2. दुसऱ्या 9तून हे 8 वजा केले. 9 वजा 8 1. तिसऱ्या 9तून हा 1 वजा केला. 9 वजा 1 8. काय उत्तर आलं? 7,81,218. तसंच आपण 994 गुणिले 999 हे उदाहरण बघू. ते येतं 994 1 वजा केला 996 आले. नंतर या पहिल्या 9तून आपण पहिला 9 वजा केला 0. या दुसऱ्या 9तून दुसरा 9 वजा केला. या 9तून हा 9 वजा केला 0. आणि या 9तून हा 3 वजा केला तर 9 वजा 3 6. तर उत्तर येतं 9,93,006. अशा पद्धतीने आपण गुणाकार झटपट करू शकतो. आता आपण 4 अंकी संख्येला 9,999 कसं गुणायचं बघूया. 4,527 गुणिले 9,999. उत्तर येतं 4,526. 1 वजा केला 4,527 1 वजा 4,526. पुढे या 9तून आपण हा 4 वजा करूया. 9 वजा 4 5. आता या 9तून हे दुसरा अंक 5 वजा करा. 9 वजा 5 4. तिसऱ्या 9तून हा तिसरा अंक 2 वजा करूया. 9 वजा 2 7. या चौथ्या 9तून हा चौथा 6 वजा करूया. 9 वजा 6 3. उत्तर काय येतं? 4,52,65,473. 4,52,65,476. आपण आणखीन एक गुणाकार करून बघा. 9,999 गुणिले 9,999. आता हा गुणाकार करताना 9,999 आपण 1 वजा करायचा नेहमीप्रमाणे. 9,998. 99 1 वजा करा 9,998. आता या पहिल्या 9तून हा पहिला 9 वजा करू. 9 वजा 9 0. या दुसऱ्या 9तून हा दुसरा 9 वजा करू. 9 वजा 9 0. या तिसऱ्या 9तून हा तिसरा 9 वजा करू 0. आणि या 9तून 8 गेला 1. 9,99,80,001 अशा पद्धतीने उत्तर येतं आपलं. 2 अंकी संख्येला 99 गुणले. 3 अंकी संख्येला 999 गुणले. 4 अंकी संख्येला 9,999 गुणले हे बघितले. परंतु जर समजा 2 अंकी संख्या असेल 85 आणि 3 अंकी संख्येला 999 ने गुणायचे, तर यावेळी काय बदल करायचा? 2 अंकी संख्येला 999 ने गुणायचं. तर यावेळी काय बदल करायचा? थोडासा बदल आहे. आपल्याला काय करावं लागेल? नेहमीप्रमाणे 85 मधून 1 वजा करू, तो 84 लिहूया. आता 84 ही 2 अंकी संख्या आहे, पण आपल्याला गुणायचं 3 अंकी संख्येने. मग आपण काय करू? यातील हा जो पहिला अंक 9 आहे, हा 9 जसा तसा लिहू. हा 9 जसा तसा लिहू. नंतर
इथे 2 अंकी संख्या राहिली आणि इथे आपली पहिली 2 अंकी संख्या होती. या पहिल्या 9तून पहिला 8 वजा गेला, 9 वजा 8 1, आणि या 9तून 4 वजा गेले, 9 वजा 4 5. उत्तर येतं 84,915. म्हणजे 2 अंकी संख्येला जर आपण गुणत असेल तर फक्त थोडासा बदल करावा लागतो. पहिल्या संख्येतून 1 वजा केल्यानंतर जी अधिकची संख्या आहे, शतक स्थानची संख्या आहे, ती संख्या आपण जशी तशी लिहून घ्यायची आणि दशकामधून दशक वजा केला, एककामधून एकक वजा केला की आपल्याला उत्तर मिळतं. अजून एक उदाहरण सोडून बघू आपण याच पद्धतीचं. 76 गुणिले 999. 76 गुणिले 999 कसं येईल ते? 76 म्हणून 1 वजा केला 75. 2च अंकी संख्या होती, 3 अंकी संख्येने गुणायचं म्हणून हा जास्तीचा अंक जो आहे हा आपण जसाच तसा लिहिला आणि या 9तून हा 7 वजा गेला, 9 वजा 7 2. या 9तून हा 5 वजा गेला, 9 वजा 5 4. उत्तर येतं 75,924. अशा पद्धतीने आपण 2 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणू शकतो. तसंच आपण 1 अंकी संख्येला 2 अंकी 99 ने गुणूया. याच प्रकारे पद्धत आहे. 1 अंकी संख्येला 99 गुणूया. तर 1 अंकी संख्येतून 5तून 1 वजा केला 4. वरती 1 अंकी संख्या होती, खाली सुद्धा 1 अंकी संख्या ठेवायची. जास्तीचा अंक कोणता आहे? हा 9. दशक स्थानचा अंक जास्त आहे, तो जास्त असा लिहून घेऊ. मग एकक स्थानच्या 9तून हा जो 4 आला तो वजा करू, 9 वजा 4 5. उत्तर येतं 495. 5 गुणिले 99 बरोबर 495. आता 5लाच आपण 999 गुणू 3 अंकी संख्येने. काय करावं लागेल? 5तून 1 गेला 4. आता वरती 1 अंकी संख्या आहे, खाली 3 अंकी संख्या. 3 अंकी संख्या हा एक 9 सोडून दिला, उरलं किती? 99. हे 99 आपण असे लिहून टाकू आणि ह्या 9तून 4 वजा करू 5. उत्तर येतं 4,995. आता 3 अंकी संख्येला 4 अंकी संख्येने गुणून बघू आपण. 815 गुणिले 9,900. आता बघा इथं 3 अंकी संख्या आहे आणि इथं 4 अंकी संख्येने आपण त्याला गुणतो. 815तून 1 वजा केला आपण किती राहतात? 814. 814. आता इथे वरती 3 अंकी संख्या होती, खालची 3 अंकी संख्या सोडून दिली. जादाची संख्या आहे 9, तो आपण लिहून टाकू. नंतर पहिल्या 9तून पहिला 8 वजा केला, 9 वजा 8 1. 9 वजा 1 8. 9 वजा 4 तिसरा अंक वजा केला, 9 वजा 4 5. उत्तर आलं 81,49,185. 81,49,185. अशाच पद्धतीने आपण 19 गुणिले 9,999. 19 गुणिले 9,999. 19 म्हणून 1 वजा केला 18. हे 2 अंक आहेत, हे 2 अंक आहेत म्हणून 2 अंक सोडून दिले 99. आणि हे जे 99 हे जसे तसे खाली लिहिले. जास्तीचे जे अंक होते ते लिहून टाकले आपण. आणि या 9तून हा 1 वजा केला, 9 वजा 1 8. आणि ह्या 9तून हा 8 वजा केला, 9 वजा 8 1. उत्तर येतं 1,89,981. मित्रांनो पद्धत समजली? आता 34 गुणिले 9,999. 34 मधून 1 वजा केला 33 राहिले. आता इथे 2 अंकी संख्या आहे, ही शेवटची 2 अंकी संख्या सोडून देऊ आणि ही जे राहिलेले अंक आहे 99
हे जसे तसे खाली लिहून घेऊ. या पहिल्या 9तून 3 वजा केले, 9 वजा 3 6. या दुसऱ्या नावातून हे 3 वजा 3 9 वजा 3 6. 3,39,966. अशा पद्धतीने आपल्याला कोणत्याही संख्येला 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी संख्यांना 1 आणि 2 अंकी संख्येला 99 ने गुणता येतं. 2 आणि 1, 2, 3 अंकी संख्येला 999 ने गुणता येतं. 1, 2, 3, 4 अंकी संख्येला 9,999 ने गुणता येतं. 99, 999, 9,999 यापेक्षा मोठ्या संख्यांना त्यांनी गुणता येत नाही. धन्यवाद मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ हे कॉमेंट्स करून सांगा. आणि आपण जर या चॅनल नवीन असेल आणि या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला बघायचे असेल तर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. त्याच्यासाठी असलेलं बेल आयकॉन हे बटन दाबा. थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.